आपण लोकशाही मराठीचे जे प्रेक्षक आहेत ते आतुर आहेत तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी, कारण ही जी लोकसभेची निवडणूक आहे ती थोड्या अर्थाने वेगळी आहे. आपण म्हणू शकतो की दोन शिवसेना आहेत, दोन राष्ट्रवादी आहेत आणि त्याचबरोबर एकीकडे काँग्रेस, दुसरीकडे भाजप, अशा पद्धतीचं सगळं ही निवडणूक सुरू असताना ही जी निवडणूक आहे तुमच्या दृष्टीने नेमकी कशी आहे? ही निवडणूक माझ्या दृष्टिकोनातून एकतर्फी निवडणूक रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आपण म्हणालात त्याप्रमाणे रायगड जिल्हा आणि एकंदरीत राज्याचं देशाचं वातावरण याच्यामध्ये नेहमीच फरक त्या ठिकाणी राहिला. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, पण आपल्याला केवळ एकाच गोष्टीचं उदाहरण देतो. त्याच्यामुळे रायगडची जनता मला कशा प्रमाणावरती मोठ्या फरकाने निवडून देईल. यापूर्वी या जिल्ह्यामध्ये 52 सालापासून ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला एका वेळेला काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष, पण ती चेन किंवा ती साखळी अंतुले साहेबांनी 91मध्ये निवडली. आज आपण असं म्हणतात की एक वेगळं वातावरण नाही, वेगळं वातावरण आज एनडीएलाच अनुकूल आहे, देशभरामध्ये आहे, राज्यभरामध्ये आहे. पण आपल्याला जे अभिप्रेत होतं की देशात वेगळं वातावरण, राज्यात वेगळं वातावरण, म्हणजे माझ्या लोकसभा म्हणतात वेगळं वातावरण. 91 सालामध्ये अंतुले साहेबांनी जो विक्रम केला, जी चेन तोडली, मी यावेळेला दावा करतोय अतिशय आत्मविश्वासाने, रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनता, महायुतीचे सर्व आमदार, महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ज्या पद्धतीने मला मिळतो आहे, मला विश्वास आहे की फार मोठ्या फरकाने यावेळेला मला निवडणुकीमध्ये यश मिळेल. आम्ही बघतोय म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही तुमच्या सभा कव्हर करतो त्यावेळेला खूप गर्दी तुमच्या सभांना दिसतीये. त्यामुळं माझा प्रश्न हाच आहे की प्रचार जो आहे रायगडवासियांना आकर्षित करण्यासाठी किंवा मतदारांना तुमच्याकडे वळवण्यासाठी तुम्ही प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे घेताय किंवा जे रायगडवासी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? तुमचं गॅरंटी काय? गेले 40 वर्ष माझा रोडमॅप विकासाचा रोडमॅप राहिला. मी धर्म जात याच्या नावावरती कधी आयुष्यभरामध्ये मतच मागितले नाही. विकासाचा रोडमॅप घेऊन जनतेसोबत निवडणुकाच्या नंतर पुढील निवडणूक येईपर्यंत 5 वर्ष मी लोकांच्यात राहतो. हे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांना ज्ञात असल्यामुळे यावेळेला इतर काही स्पेशल करण्याची काही गरज नाही. मी ज्यावेळेला स्वतः लोकांच्या पुढे जातो त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते, आपुलकी असते, प्रेम असतं, सद्भावना असते की नाही 5 वर्ष आपल्यासाठी राबणारा आपला उमेदवार ज्यावेळेला मतदानासाठी आपल्याकडे येतो त्यावेळेला आपणहून त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ही भावना या लोकसभा मतदारसंघात अधिक दृढ झालेली आहे आणि यावेळचा उत्साह खूप मोठा आहे. पण त्याहीपेक्षा मला सांगायला लागेल की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 50% जास्ती महिला मतदार आहेत आणि माझ्या कुठल्याही सभेला आत्तापर्यंत माझ्या 40-50 सभा झाल्या असतील, 60-65% उपस्थिती महिलांची राहिली, उत्स्फूर्तपणाची राहिली, भावाच्या नात्याने राहिली, पितृत्वाच्या नात्याने त्या ठिकाणी राहिली. आणि अशा पद्धतीची मातृशक्तीची ज्या वेळेला एक पाठबळ मिळत असतं, मला असं वाटतं की ते निर्णायक पैसे मतदान राहील. तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिलेला आहे, त्याच्यामुळे बरेचसे जे लोक आहेत ते तुमच्या पाठीमागे उभे राहत आहेत. अंतुलेही तुमच्यासोबत आलेले आहेत. पण एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तो म्हणजे आतापर्यंत तुम्ही एक जी सेक्युलर आघाडी आहे काँग्रेस एनसीपीची त्यांच्यासोबत मतदारांसमोर जात होता, पण यावेळेला भाजप शिवसेनेसोबत तुम्ही मतदारांसमोर जाताय. त्याच्यामुळे जो एक अल्पसंख्याक एक मोठा फॅक्टर आहे किंवा असं म्हणता येईल की मोठा गट एक मतदारांचा आहे, लक्षणीय संख्या आहे या मतदारसंघामध्ये. अशा वेळेला तुमचे जे विरोधक आहेत ते अशा पद्धतीने प्रचार करतायत की तुम्ही त्यांच्या विरोधात आहात. तुम्हाला मत म्हणजे मोदींना मत. मग त्यांना तुम्ही कसं उत्तर देताय? एक असं आहे की या जिल्ह्यातील आणि या मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाचा माझ्या सेक्युलरिझमवरती विश्वास आहे. आपण ज्यावेळेला मला असं म्हणतात त्यावेळेला आज स्वतःला डावा पुरोगामी म्हणणारा शेतकरी कामगार पक्ष तोही शिवसेनेच्या बरोबर आहे. शिवसेनेने आयुष्यभर उभाठा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सातत्याने धर्माच्या नावावरतीच मतं त्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता हा प्रश्न काय कोणासाठी काय वेगळा राहिला अशातला काय भाग नाही. पण आयुष्यभर अनंत गीतेनी मुस्लिम समाजाबद्दलची जी भावना केली, 2009 सालामध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांचा उल्लेख हिरवा साप केला. मुस्लिम हे हिरवे अजगर आहेत, त्यांना ठेचून काढा, अशी भाषणं अनंत गीतेची होती. माझ्या राजकीय जीवनामध्ये धर्मनिरपेक्ष विचार हा माझा आत्मा राहिला. त्याच्यामुळे कुणी कितीही व्हॉट्सअपच्या मेसेजच्याद्वारे वातावरण अतिशय दूषित करण्याचा ते प्रयत्न केले जात आहेत. माझा थेट आरोप आहे या मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम मतांच्यासाठी जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने केलं जात आहे त्याला या मतदारसंघातील कोणी जो सेक्युलर मतदार आहे तो अजिबात बळी पडणार नाही. अल्पसंख्याक समाजाचं पाठबळ मला राहील. बाकी इतर जो घटक आहे त्या घटकांना सुद्धा सुनील तटकरे काय आहे ते निश्चितपणाने माहिती आहे. भाजप शिवसेना
इतर आमचे जे काही मित्र पक्ष आहेत या सगळ्या मित्र पक्षांची ताकद आज पूर्ण शक्तीने उभी राहिलेली आहे. निश्चितच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.